शिवसेनेमुळे माजी झालेले भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार श्री किरीट सोमय्या यांनी ठाण्यामध्ये येऊन भारतीय जनता पक्षाच्या काही स्थानिक नेत्यांबरोबर एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये माझ्या मालकीच्या असलेल्या विहंग गार्डन ह्या इमारतींची अनधिकृत बांधकाम असल्याची तक्रार दाखल केली असल्याचे कळते। मी किरीट सोमय्याजींना एक गोष्ट सांगू इच्छितो की मी ह्या शहराचा लोकप्रतिनिधी आहे। ह्या शहरामध्ये किंवा ह्या शहरामध्ये बांधकाम करत असताना कुठल्याही प्रकारे अनधिकृतरित्या त्याचा दुरुपयोग होईल अशा प्रकारचं कृत्य माझ्या हातून कधीच घडणार नाही। 10 वर्षापूर्वी विहंग गार्डन ह्या इमारती आमच्या कंपनीने बांधल्या। ह्या इमारती बांधत असताना महानगरपालिकेला जी शाळा आम्ही बांधून दिली त्याचा TDR देणं बाकी असताना आम्ही ती इमारत आधी पूर्ण केली म्हणून महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त श्री आर्य राजीव यांनी आम्हाला नोटीस बजावली होती। परंतु त्यांच्या लक्षात आलं की महानगरपालिकेला जी वास्तू बांधून दिलेली आहे त्या TDRच्या मोबदल्यामध्ये ह्या ठिकाणी ह्या इमारतीचं बांधकाम पूर्ण केलेलं आहे। त्यामुळे त्यांनी ती नोटीस मागे घेऊन आमचं बांधकाम पूर्णतः अधिकृत असल्याचा निर्वाळा दिला किंबहुना तशा प्रकारची कमिटमेंट सर्टिफिकेट आम्हाला दिली आणि ती सगळी कमिटमेंट सर्टिफिकेट घेतल्यानंतर आम्ही त्या इमारतींमधले सगळी घरं विकलीत आणि आजही त्या ठिकाणी सोसायटीहून लोक राहत आहेत। त्याच इमारतीमध्ये किंबहुना माझं कार्यालय सुद्धा आहे। अशा परिस्थितीमध्ये जाणीवपूर्वक ह्या ईडीच्या फेऱ्यामध्ये अडकलेला प्रताप सरनाईकना कधी पाकिस्तानी क्रेडिट कार्ड त्यांच्याकडे मिळालं, कधी दाऊद इब्राहिम सारख्या गुन्हेगाराशी त्याचे संबंध आहे, कधी इंटरनॅशनल लेवलचे काही व्यावसायिक आहेत त्यांचा आणि माझा व्यावसायिक भागीदारी आहे, फ्रान्सच्या काही राष्ट्राध्यक्षांबरोबर माझी पार्टनरशिप फर्म आहे, तर कधी ह्या ठाण्यामध्ये मोठमोठ्या कंपन्यांबरोबर शिवसेनेचे नेते आहेत आणि त्यामध्ये माझी व्यावसायिक भागीदारी आहे। अशा प्रकारचं खोटं काही ना काही प्रचार करायचा। त्याचबरोबर इतिहासाची माहिती नसताना सुद्धा तानाजी मालुसरेसारख्या एका शूरवीर योद्ध्याची तुलना कुठल्या तरी गोष्टीमध्ये करून माझ्या तोंडामध्ये काही वाक्य टाकायचं आणि त्याचा प्रसार माध्यमाच्या द्वारे प्रसार करायचा जेणेकरून प्रताप सरनाईकची बदनामी होईल। अशा प्रकारचे अनेक कृत्य ह्या 20 ते 22 दिवसाच्या कालावधीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या किरीट सोमय्यासारख्या काही नेत्यांनी केलेले आहे। मी प्रत्येक प्रश्नाला आणि प्रत्येक शंकेचं निरसन ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर केलेलं आहे। त्यांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की अजूनही आपल्या काही शंका किंवा प्रश्न असतील तर मला तुम्ही 100 वेळा जरी बोलवलं तरी मी चौकशीला सामोरं जायला तयार आहे। आपण जेव्हा जेव्हा बोलवाल त्यावेळेस मी ह्या ठिकाणी येईल आणि आपल्या चौकशीला संपूर्णतः सहकार्य करेन। परंतु जाणीवपूर्वक 10 वर्षापूर्वीचं विहंग गार्डनचं एक प्रकरण आणायचं आणि माझी बदनामी करायची असं कटकारस्थान ठाण्यातल्या काही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आणि किरीट सोमय्यांनी केलेलं आहे हे आजच्या पत्रकार परिषदेवरून दिसतं। त्यामुळे किरीट सोमय्यांनी अनधिकृत बिल्डिंग मी बांधली, त्या अनधिकृत बिल्डिंगमधले सगळी घरं मी अनधिकृत असताना विकली अशा प्रकारचा आरोप माझ्यावर केलेला असल्याकारणानं त्यांच्या विरोधामध्ये 100 कोटी रुपयाचा दावा मी न्यायालयामध्ये दाखल करणार आहे। माझी ही अब्रूची झालेली नुकसानी किरीट सोमय्यांनी 100 कोटी रुपये न्यायालयामध्ये भरून ती मला द्यावी अशा प्रकारचा हा दावा आहे। कारण मी कुठल्याही प्रकारे विहंग गार्डनमध्ये अनधिकृत इमारत अनधिकृत मजलासुद्धा बांधलेला नाही। सगळ्या काही ज्या माझ्या प्रक्रिया आहे त्या नियमाच्या आधारे आणि कायद्याच्या आधारे आहे। महानगरपालिकेने आम्हाला जो दंड होता तो दंड मोठ्या प्रमाणात ठोठावलेला आहे। त्या विरोधामध्ये शासनाकडे सुद्धा आम्ही अपील केलेलं आहे। त्यामुळे ती प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया सर्व कायद्याच्या कक्षेमध्ये आणि महानगरपालिका आणि नगरविकास खात्याच्या कक्षेमध्ये असल्याकारणाने ती प्रक्रिया चालू आहे। ही वस्तुस्थिती जरी असेल तरी प्रताप सरनाईकनी अनधिकृत बिल्डिंग बांधली असं म्हणणाऱ्या किरीट सोमय्याच्या विरोधामध्ये न्यायालयामध्ये मी आता जाणार आहे आणि त्यांच्यावर 100 कोटीचा दावा दाखल करणार आहे। मी एकच किरीट सोमय्या यांना सांगू इच्छितो की शिवसेनेमुळे तुम्ही माझे खासदार झालेले आहात। माझ्या मागे लागून अजून माझी किती बदनामी तुम्ही करणार आहात, तुमच्यामध्ये जेवढी हिंमत आहे तेवढी तुम्ही करा, मी तुम्हाला पुरून उरेल। मग एक गोष्ट मात्र सांगतो, विहंग गार्डन इमारतीच्या बाबतीमध्ये आपण एक म्हण जी आहे ती म्हण खरी केलेली आहे की खोदा पहाड व निकला चुहा। किरीट सोमय्याजी आता न्यायालयाकडे ही अब्रू नुकसानीच्या दाव्यासाठी तुम्ही तयार राहा।